महामार्गावरील 2 दिवसांपूर्वी झालेल्या अपघाताच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचा निघाला जन आक्रोश मोर्चा। जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे। 2 दिवसांपूर्वीच एका भीषण अपघातात 2 तरुणींचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती। नेहमी महामार्गावर लहान मोठे अपघात होत असतात। याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने जळगाव शहरातून जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। यावेळी शिवसेना उबाठाचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, राष्ट्रवादी शरद पवारचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटीलसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जकी अहमद, खानदेश टाइम न्यूज, जळगाव। अरे नाही अधिकाराचं करायचं काय? आज जर आपण पाहिलं असेल तर या ठिकाणी सर्वच पक्षाचे या ठिकाणी कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, सामान्य नागरिक असतील, यांचा या ठिकाणी आज जनप्रक्षोभ होऊन या ठिकाणी आज जनआक्रोश मोर्चा रस्त्यांवरती पडलेल्या खड्ड्यांच्या संदर्भात निघालेला आहे। आपण जर बघत असाल तर गेल्या 4 महिन्यापासून या ठिकाणी निष्पाप 6 जणांनी या खड्ड्यांमुळे त्यांचा जीव इथे गमावलेला आहे। आत्ताचीच ताजी घटना जर आपण बघितली, 2 दिवसापूर्वीच्या एक तरुणी व एक महिला या ठिकाणी गाडीने जात असताना या ठिकाणच्या रस्त्यावरती खड्डा चुकविताना त्यांना या ठिकाणी त्यांचा प्राणाचा या ठिकाणी बळी द्यावा लागलेला आहे, बळी गेलेला आहे। या ठिकाणचे कॉन्ट्रॅक्टर असतील, या ठिकाणचे अधिकारी असतील, यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा खरं तर गुन्हा दाखल केला गेला पाहिजे आणि जे मृत कुटुंबीय असतील त्यांच्या वारसांना या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे। आम्ही या ठिकाणी सर्व लोक, सर्व जनता या ठिकाणी जमलेली आहे। आम्ही आपल्या माध्यमातून या ठिकाणचे कॉन्ट्रॅक्टर असतील, या ठिकाणचे अधिकारी असतील, मंत्री असतील, आमदार असतील, आपल्या माध्यमातून आम्ही यांना विनंती वजा आव्हान करतो की येणाऱ्या 2 दिवसात हा रस्ता जर पूर्वीप्रमाणे या ठिकाणी चालण्यास योग्य, वाहतुकीस योग्य केला नाही तर आम्ही हा रस्ता JCBच्या साहाय्याने उघडून टाकू व या ठिकाणी जी रहदारी आहे ती बंद करू। कारण या ठिकाणी वाहतूक करून रहदारी केल्यापेक्षा, जीव गमावण्यापेक्षा वाहतूक बंद केलेली बरी, या दृष्टिकोनात आम्ही सर्व या ठिकाणच्या आंदोलकांनी आजचं आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं आहे। अन्यथा आम्ही समजू की ते पालकमंत्री असतील, आमदार असतील, यांचं त्यांच्या सरकारमध्ये काही चालत नाही व ते निष्क्रिय आमदार मंत्री आहेत असा आम्ही या ठिकाणी आमचा समज आहे। जर कॉन्ट्रॅक्टर मंत्र्यांना आणि आमदारांना टक्केवारी देत असेल तर तो कोणत्या पद्धतीने या ठिकाणी क्वालिटीचं काम करेल? निश्चितच तो या ठिकाणी क्वालिटीचं काम करू न शकण्यामागचं कारण म्हणजे या रस्त्याच्या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे। मी या ठिकाणी शिंदे साहेबांना देखील विनंती करतो की त्यांनी काल गोवा आणि मुंबई महामार्गावरील रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्टरवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहे। निश्चितच या ठिकाणी आम्हाला अपेक्षा आहे की जर मुख्यमंत्री संवेदनशील असतील तर या ठिकाणी ज्या निष्पाप मुलींचा, महिलांचा जीव या ठिकाणी गमावला गेलेला आहे, ज्या महिलांचा देखील जीव गेलेला आहे, ते या ठिकाणी देखील या ठेकेदारावरती व त्यासोबतच्या सर्व संगनमताने या केलेल्या कारस्थानावरती जे कोणी सहभागी असतील त्यांच्यावरती या ठिकाणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देतील। या ठिकाणी आता जनतेचा सहनशीलतेचा अंत झालेला आहे। बांबोरी ते तरसोद फाटा इथपर्यंत या सव्वा वर्षाच्या कालावधीत 400च्या पुढे बळी गेलेले आहेत। परवाची दुर्घटना ज्या 2 महिला आमच्या या ठिकाणी दवाखान्यात नवीन बाळ झालं त्याला पाहायला जात होत्या, अक्षरशः या रस्त्याचा आणि खड्ड्याचा त्या बळी झालेल्या आहेत। 400 ते 450 घटना झालेल्या आहेत। वेळोवेळी आंदोलनं झाली, परंतु हे राष्ट्रीय महामार्गाचं सरकार नाहीचं प्रशासन या ठिकाणी अजिबात जाग येत नाही आणि या जिल्ह्यातले 3ही मंत्री त्या ठिकाणी लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही। भारतीय जनता पार्टीला प्रशासनावर दादागिरी करून आपल्या बगलबच्च्यांना पोसायला आणि विरोधकांना त्रास द्यायला वेळ आहे। पण या ठिकाणी आज खड्ड्यामध्ये जे बळी जात आहेत त्या बळींचं त्या ठिकाणी रोखण्याच्या संदर्भामध्ये कुठेही वेळ नाही आणि म्हणून आज खुद्द यमराज प्रशासन जनतेच्या दारी, पण आता यमराज मात्र प्रशासनाच्या दारी येऊन थांबलेले आहेत आणि म्हणून एक अनोखं आणि वेगळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आंदोलन या ठिकाणी यमराज प्रशासनाच्या दारी असं आंदोलन या ठिकाणी होत आहे।